आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय तत्काळ घेण्यात यावा या मागणीसाठी सोमवार 15 जून रोजी मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर आरक्षण आसूड मोर्चा काढण्यात आला। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून निघालेल्या मोर्चात मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण प्रारूप आराखडा ठरवण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती बदर समितीने राज्य शासनाला अहवाल सादर केलाय, मात्र त्याची अंमलबजावणी करण्यास विलंब होत आहे। काही ठराविक जातींनाच आरक्षणाचा लाभ मिळत होता, मात्र काही जाती या सर्व प्रक्रियेतून बाहेर फेकल्या जात होत्या। त्यांना संधी निर्माण करून देण्यासाठी सरकारने विशेष तरतूद केली, अशी शिफारस 1965 सालीच BN लोकूर समितीने केली होती। त्यानंतर न्यायमूर्ती बदर समितीने अहवाल सादर करून उपवर्गीकरणाची शिफारस केली। त्यामुळे शासनाने न्यायमूर्ती बदर समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करून उपवर्गीकरणाचा निर्णय घेऊन राज्यात अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आरक्षण आसूड मोर्चा सोमवारी विविध मातंग संघटनांच्या वतीने जिल्हा कचेरीवर काढण्यात आला। या मोर्चात कॉम्रेड गणपत भिसे, KK भारसाकळे, रोहिदास नेटके, कुणाल गायकवाड, पप्पूराज शेळके, अरुण सोनवणे, दादाराव काळे, कोडिंबा जाधव, LD कदम, रेखा कांबळे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। त्यांना वाटतं की हे सरकारचं जे वागणं आहे हे दोन समाजाला भांडवण्याचं त्यांचं म्हणणं आहे, त्यामुळे ते मोर्चा काढतात। त्यांना लोकशाहीमध्ये बाबासाहेबांनी संविधानामध्ये लोकशाही दिलेली आहे। लोकशाहीमधून सगळ्यांना प्रत्येकाला आपला हक्क आणि अधिकार मागण्याचा मुभा आहे। फक्त संवैधानिक पद्धतीनं बोललं पाहिजे आणि दोन भावामध्ये भांडण लागू नये, एवढीच आमची आझाद क्रांती सेनेची इच्छा आहे। असाही आरोप होतोय की मातंग समाजाची काही नेते जे मंडळी आहे जे उपवर्गीकरणाची मागणी करतात हे आरक्षणाच्या गळाला लागलेले आहे। अजिबात असं नाही, अजिबात नाही। उत्तर प्रदेश ह्याच्यामध्ये हरियाणामध्ये कुणी केलं? दोन ठिकाणी काँग्रेस सरकारने उपवर्गीकरण केलंय, एका ठिकाणी आपनं केलंय, एका ठिकाणी DMC-ने केलंय। तिथं काय RSS आहे का? असं काही नाही आहे। असं हे चुकीचं, हे जाणीवपूर्वक या आंदोलनाला बदनाम करण्याचा कट आणि कारस्थान हे आपण समजून घेतलं पाहिजे। हे आंदोलन बदनाम व्हावा आणि या आंदोलनाला कोणी सपोर्ट करू नये हा टाकलेला डाव आहे, परंतु असं काही नाही। RSSचा कोणी संबंध नाही। आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत आणि जोपर्यंत आमचा श्वास आहे तोपर्यंत आम्ही बाबासाहेबांच्या नावासाठी मरणारी लोक आहोत। उद्देश जर आरक्षण वर्गीकरण करायचा असेल तर त्यांनी ते आरक्षण आत्तापर्यंत लागू करायला पाहिजे होतं, परंतु जर हे आरक्षण ते लागू करत नाहीयेत, 2 महिने झालं त्याच्यावर भाष्य करत नाहीयेत, याचा अर्थ असा होतो की त्यांना दोन समूहामध्ये भांडण लावण्याचा उद्देश असावा। त्यांना अपेक्षित असणारी भांडण अजून महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये झालेली दिसत नसावीत, म्हणून ते आरक्षण वर्गीकरण लागू करत नसावेत असा आमचा फडणवीस साहेब आणि सरकारवर आरोप आहे की तुम्ही अशा पद्धतीने आमचे रक्त बघण्याची जर तुम्ही वाट पाहत असाल तर याचा आम्ही निषेध करतो। तुम्ही जर खरंच न्यायप्रिय असाल तर तुम्ही आरक्षण वर्गीकरण तात्काळ लागू केलं पाहिजे। लागू झाल्याच्या नंतर कुठलाही वाद होणार नाही अशी आम्हाला खात्री आहे। इथले बाळासाहेब आंबेडकर काय बोलतात का? इथले जोगेंद्र कवडे काय बोलतात का? इथले रामदास आठवले काय बोलतात का? इथले गवई साहेब काय बोलतात का? त्यांनी तो ऑलरेडी निर्णयच लिहिला आहे, जजमेंटच लिहिलं आहे। म्हणून इथली जेवढी काही समजा जे करती मंडळी आहे, जबाबदार मंडळी आहे, त्यांना माहीत आहे की या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च असतो, मग ते काही बोलत नाहीत। बोलतात कोण? 7वी नापास, ज्याला चळवळीचं काही भे नाही आणि फक्त मांगांना डॅमेज करण्यासाठी आणि या समाजाच्या भावना दुखून, म्हणजे स्वतःचे ते व्ह्यूज वाढले पाहिजेत, स्वतःचे फॉलोअर्स वाढले पाहिजेत, यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत। त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही आणि त्याच्यामुळे हे जे काही फॉलोअर्स वाढवण्यासाठी आणि व्ह्यूज वाढवण्यासाठी सोशल मीडियावर जे चाललेले प्रयत्न आहेत त्यांना आम्ही फारसं महत्त्व देत नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील हजारो तळातील जातींना, उपेक्षितांना, वंचितांना या ठिकाणी बोलायचं शिकवलेलं आहे। जर समजा आम्ही हजारो वर्षापासून मुके होतो, म्हणजे मांग जर बोलणारा असेल तर निश्चितपणे या ठिकाणी प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे आणि म्हणून जर आनंदराज साहेब जर मोर्चा काढणार असतील तर आम्ही त्या मोर्चाचं स्वागत करतो आम्ही की त्यांनी सुद्धा त्यांची भूमिका मांडली पाहिजे आणि ती भूमिका संवैधानिक असावी। आनंदराज साहेब म्हणजे साधेसुधे व्यक्ती नव्हे, ते बाबासाहेबांचे वारस आहेत आणि आनंदराज साहेबांना निश्चितपणे आर्टिकल 341चं त्यांना नॉलेज असणार झालं आणि म्हणून संविधानामध्ये जर सरळ वर्गीकरण लिहिलेलं असतानासुद्धा जर समजा मोर्चे निघणार असतील तर हा त्यांचा विषय। आम्ही त्यांना काय सांगू शकतो मोर्चा काढू नका म्हणून? बाबासाहेबांना प्रत्येकाला मोर्चा काढण्याचा अधिकार दिलेला आहे, तसाच त्यांनी सुद्धा काढल्यानं त्या मोर्चाचं आम्ही स्वागत करतो। परभणी येथून नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट।